जो दुर्योधन आहे, जो अन्य कोणी आहे, जो या देशामध्ये महाराष्ट्र धर्माविरुद्ध उभा आहे, तो आमचा नाही. अजिबात. आम्ही पण नातीगुती तोडले ना पक्षामध्ये. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत, आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत. नाही, तू आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आलाय, शिवसेनेच्या मुळावर आलाय, तू आमचा नाही. आम्ही लढू आणि आम्हाला माहिती आहे विजय आमचा आहे. ते पवार कुटुंबियात होताना मला माहिती, मी त्याच्यावर बोलत नाही. सर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काल रेव पार्टीवर खरं तर रेड मारली गेल्या, 100 पेक्षा अधिक जणांना अटक झाली. मला माहिती आहे का, हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं आहे. ही सरकार म्हणजेच एक नशा आहे. ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं. ही कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती. पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार, बरं का. हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. आम्ही वारंवार बोलतो आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे. गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे. अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही. पण मी काय म्हणावं दुसरं. मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं घडले. परत प्रश्न करायचा, कारण सर जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना, ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत. मी काय सांगतोय, बाहेरून नाही, गुजरातमधून येत आहेत. मी हे वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदोरे. अख्ख्या देशामध्ये हे ड्रग्सचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे. गेल्या काही वर्षात, विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा BJPचं सरकार आल्यापासून 3.5 लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे, मुंद्रा बंदरावर. हे मीडियाने खरं म्हणजे वारंवार त्याच्यावरती हॅमर दाखवलं पाहिजे. आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो. नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड. पुण्यामध्ये एक तुम्हाला दिसलं काय घडलं आहे ते. अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्सचा व्यापार. म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का? म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली. चला, थँक्यू. पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने पिंपरी चिंचवड असेल मोठमोठे नेते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत, पण पुणे शहरामध्ये मात्र तशी परिस्थिती येईल नाही. आगामी काळात काय आहे असं कोणा शिवसेनेशिवाय पर्याय का महाराष्ट्रात? आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. साहेब, लोकसभेच्या जागे वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरतोय का? कारण की सुप्रियाशिवाय जयंत पाटील हे देखील म्हणतात की लवकरच यावर निर्णय होईल. आणि त्यालाच जोडून एक प्रश्न, वंचित बद्दल काय? कारण की कालही देखील आंबेडकर जे आहेत ते रात्री शरद पवारांना भेटले, उद्धव ठाकरेंना देखील ते मागे भेटले. एकंदरीत काय? एक लक्षात घ्या की कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा. ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल. फक्त आपले आकडे वाढवायला, आकडा लावायला जागा नाही, कोणालाही मिळणार नाही. ना आम्हाला मिळणार, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादी काँग्रेसला. जयंतराव पाटील 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर येऊन त्या संदर्भात आमची प्रदीर्घ चर्चा झाली. आणि मला असं वाटतं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही. अत्यंत कमी वेळामध्ये आमची सहमती झाली. पण काँग्रेसमध्ये तसं होतं. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा तुम्ही जे म्हणताय तसं काही नाही. इथे या राज्यात कोण काय बोलतंय मुंबईत त्याच्यावर जाऊ नका. केंद्रातल्या नेत्यांशी आमचा संवाद चालू आहे. अंतिम बैठक जी आहे काँग्रेसबरोबरच्या जागा वाटपाची ती दिल्लीमध्ये होईल. वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आपण विचारला. बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहे. किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी या देशाच्या, या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहे. आपण जर गेल्या काही दिवसामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असले, ते आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामुळे
ते सुद्धा अत्यंत संयमी आणि समंजस भूमिका घेताना आम्हाला दिसत आहे. सर, राम मंदिराचा विषय तुम्ही काढला, राम मंदिराचा विषय तुम्ही काढला. देशात ना पुन्हा एकदा एक अस्थिकलश यात्रा निघणार आहे अस्थि दर्शनासाठी, नाशिक ते पुणे. नथुराम गोडसेंच्या अस्थि दर्शनासाठी नाही, पुण्यात मला माहिती. सर, पण शरद पोंक्षेंनी सांगितलं तशी की यात्रा राम मंदिरासोबत तो मुद्दा जोडलाय की राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी ती यात्रा निघणार आहे, अस्थि दर्शनासाठी पुण्यात येणार आहेत सर नाशिक. बघा, एक लक्षात घ्या, नथुराम गोडसे यांच्या अस्थीचं विसर्जन झालं नाही, आपल्याला माहीत आहे. ते यासाठी झालं नाही, त्यांच्या समर्थकाने सांगितलं होतं जोपर्यंत अखंड हिंदुस्थान निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्थींचं विसर्जन होणार नाही. बरोबर. मग पाकिस्तान आलाय का भारतात? हे निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत भावनेचं, या देशात असं कधी घडलं नव्हतं. संपूर्ण पाकिस्तान हे जोपर्यंत हिंदुस्थानात येत नाही तोपर्यंत माझ्या अस्थींचं विसर्जन करू नका, असं नथुराम गोडसेने सांगितलेलं आहे ना. त्याच्यामुळे हे जे कोणी गोडसे भक्त आहेत त्यांनी ते वाचावं, समजून घ्यावं आणि मग बोलावं. सर्वे आल्यानंतर अनेक लोक संपर्क थे, काफी कुछ सौगात दी अयोध्या को. देखिए, मुझे लगता है पीएमओ का ऑफिस अब अयोध्या में हो, कुछ दिनों तक अयोध्या से चलाएंगे. अच्छी बात है, अच्छी बात है. भारतीय जनता पार्टी का हेडक्वार्टर भी अयोध्या से चलेगा और प्रधानमंत्री का कार्यालय भी वहाँ से अगर वो चलाने जा रहे हैं तो ठीक है, उनकी मर्जी है. घर घर राम ज्योति जलाएं 22 जनवरी को, ये भी आह्वान. ये देखिए, घर घर में राम ज्योति जलाने के लिए भारतीय जनता पार्टी के आह्वान की जरूरत नहीं है. राम इस देश की अस्मिता और संस्कृति है. डॉक्टर फारूक अब्दुल्ला जी का बयान आप देखिए गौर से, राम पूरे देश का है, पूरे विश्व का है. इस अगर कोई एक पार्टी कहती कि राम हमारा है तो राम को बहुत छोटा कर रहे हैं. सर, यूसीसी को लेकर काफी अब गहमागहमी बढ़ गई है क्योंकि उत्तराखंड के सीएम ने कहा है कि वो अब बिल टेबल करने वाले हैं. अब यूसीसी को लेकर चर्चाएं शुरू हो गई, उस पर आपका क्या स्टैंड है? चर्चा हम चर्चा में देखेंगे क्या होता है. अभी यहाँ क्या बात करेंगे. चलिए, थँक्यू. सर, डीप क्लिनिंगचा एक मुद्दा आहे. ठाणे मुंबईत करतात, पण ते काय म्हणाले माहिती का, चीप लोकांना डीप क्लिनिंग काय करणार आहे, आम्ही रोज डीप क्लिनिंगसाठी बाहेर. किरकोळ प्रश्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर दौरे करतायत आणि आता जो हा सर्वे आलेला यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेचे जास्त जागा दिल्या. किती लोक संपर्कात आहेत तुमच्या? मी इतकंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी किती दौरे करावेत. आमची जी लढाई आहे महाविकास आघाडीची, ही फक्त या राज्यात भारतीय जनता पक्षाविरुद्धच आहे. बाकी गट तट जे आले आहेत त्यांच्याकडे 0.5% मतं नाही आहेत. सर्वे करा तुम्ही, त्यांनी परत केले तर पहा, म्हणून ते त्यांची फाटली आहे. आमची लढाई ही या देशात भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलेलो आहोत, 48 पैकी 40 जागा आम्ही जिंकू. सर्वे काय म्हणतात ते सोडून द्यावं. सर्वेमध्ये आम्हाला 38 जागा दाखवल्या असं म्हणतात, मी काय बघत नाही सर्व, पण 40 हा आकडा आमचा असेल. पण किती लोक संपर्कात आहेत यानंतर? कशाला पाहिजे संपर्क? तुमच्याकडे येण्यासाठी परत काय गरज आहे? आले त्याचं स्वागत आहे. नाही तर आमचा एवढा मोठा पक्ष आहे, 40 आमदार गेले, पक्ष आहे ना. आमचा साधा कार्यकर्ता सुद्धा निवडून येतो. पण तुम्ही आमदारकी असेल, लोकसभा असेल. तुम्ही सर, नवीन 49 जागा वर्षात- मागा असं म्हणतात प्रतापराव. तुमचे जे जुने सहकारी आहेत ना खासदार प्रतापराव हा, जाधव, हा. 49 जागा राहून प्रतापराव जाधवांचा काय संबंध आहे शिवसेनेशी? ते म्हणतात की 49 त्यांचा संबंध काय शिवसेनेशी? जागावर पाहून त्यांचा संबंध काय शिवसेने? त्यांनी त्यांचं बघावं. त्यांना सीट मिळते का पाहावं ना त्यांनी बुलढाण्याचं, आणि ते परत निवडून येतात काय त्यांनी सांगावं.